सामन्याला आपण पाहतो होणारे सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या मध्ये देवरोड 11 संघ थेट क्वार्टर फायनलला दाखल झालेला आहे. चला सामना सुरू करायचा आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर्स आपण पाहतो दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय महेश नानगुडे. नॉन स्ट्राइक एंडला जर आपण बघितलं गेलं तर मनोज साठे. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या घेऊन येईल सलमान शेख. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय वेग होता या बॉल मध्ये. बाउन्सही बघायला मिळाला सलमान शेख यांच्या माध्यमातून. चेंडू जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये डॉट येताना आपल्याला बघायला मिळेल. पहिला डॉट चेंडू मात्र होती सुरुवात. महेश नानगुडे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट मधला जर आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्यातील एक नन्ना मुन्ना जादूगर म्हणून देखील महेश नानगुडेची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू ते व्हाईट बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा येतात मैदानाच्या आतमध्ये. सलमान. स्ट्राइक ऑन महेश नानगुडे. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. फार मोठी अपील जरूर तिथे बघायला मिळाली. शॉट ऑफ लेंथ बॉल आणि उडवलाय बॉलला. महेश नानगुडेच्या बॅट मधून डीप मिड विकेट मध्ये एक लांब वरचा षटकार 6 धावेसाठी. षटकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये ते हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा ऑन साइडच्या दिशेने चेंडू मात्र तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे फार दूरवरती असेल राम. चेंडू ते कव्हर करतोय आणि एक धाव इथे मैदानामध्ये जी येणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8. सलमान पुणे तयार असेल. 8 धावा धावफलकावर आहेत. हा चेंडू जर आपण पाहिले गेले तर हुसळे घेणारा चेंडू मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉल जो निश्चितपणे पंचाने घोषित केलेला आहे. हा चेंडू पण पाहतो मैदानाच्या मध्ये चेंडू इथे डॉट. यावेळी आपण पाहतोय शफल होत चेंडू मात्र खेळून काढलाय. फडलेच्या दिशेने मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल होणार आहे. चेंडू अगदी सीमारेषा बाहेर पोहोचेल. हा चौकार मैदानामध्ये येईल. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. चला काही करायची थोडी.
शॉर्ट प्लेन बॉल यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये दिलीप वर्मा गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. हा चेंडू जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे एक धावा आली. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्डवरती 14 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. 5 षटकांची मॅच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. एका बाजूला असेल मनोज साठे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश नानगुडे. यावेळी आपण पाहतोय पॉवरफुल हिट आहे. उंची तर जरूर घेतली, लांबी आहे का? यस. आणि चेंडू मात्र तिथे पोहोचेल अगदी सीमारेषा बाहेर. हा षटकार आहे. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये जो येणार आहे. एका षटकाराच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. बोला बॉल. उसळी घेणारा चेंडू पण इथे मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. तिथे चेंडू मात्र डॉट. 20 धावा ज्या धाफलकावरती आपण पाहतो धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. दिलीप पुन्हा धावायचं तयार असेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल, परंतु पाहायचं प्रॉपर टायमिंग जे होऊ शकलेलं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत इथे घेतलेल्या या 2 धावा, एकेरी दुहेरी धावा देखील संघासाठी महत्वाच्या आहेत आणि त्या धावा इथे घेतल्या जात आहेत. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे. मोठा स्ट्रोक तिथे खेळलाय. सलमान शेख फार दूरवरती. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केलाय आणि दुसरी धाव देखील इथे घेतली जाईल. 2 धावा इथे येत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितले गेले तर 24 धावा. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या मध्ये इथे कामगिरी करतायत. एका बाजूला असेल मनोज साठे, दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे. 24. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा धाफलकावर आहेत. 5 षटकांची मॅच. चला वेळ वाचवायचा मित्रांनो, थोडी घाई करा. आणि जर उशीर झाला तर क्वार्टर फायनलची मॅच 1 षटकाची होईल, 3 बॉलची होईल, 1 बॉलची होईल किंवा बॉल आउट होईल. ते आयोजक निर्णय घेतील. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही, आपण याची दक्षता घेऊ. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा सलमान शेख. यावेळी मात्र पहिलाच बॉल महेश नानगुडेसाठी. चांगला चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला. चेंडू मात्र इथे आपण पाहतोय डॉट येतोय.
यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डॉट येताना आपल्याला बघायला मिळेल. सलमान शेख या दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर तितक्या तुला मुलाचे असणारे दोन्ही खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपल्या पुण्याचं क्रिकेट मात्र प्रचंड मोठ्या ताकदीने गाजवलेलं आहे. आता बघायचंय एकमेकांच्या विरोधात खेळत असताना ते कशा प्रकारे एकमेकांवरती आक्रमण चढवतील, एकमेकांच्या विरोधात कशा म्हणतील लढतील. मोठा स्ट्रोक तिथे जरूर खेळलाय. राम फारसूर वरती कॅप तिथे शोधलाय आणि महेश नानगुडेच्या बॅटमधून आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. मैदानामध्ये पाहायचं पुण्यात घेऊन जाईल ते चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. हा चेंडू धीम्या गतीने आपण पाहतोय. अगदी गती परिवर्तन केलेला चेंडू मैदानाच्या मध्ये ऑन साईडच्या दिशेने चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आपण पाहतोय फार दूरवरती जरूर राहिले. संघाची धावसंख्या मैदानामध्ये पाहिजे पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धाबा 29 धाबा. डेड बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा. ओहो हो लोअर फुल टॉस. यावेळी मात्र जोरदार बॅट इथे फिरवली परंतु बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क बघायला मिळाला नाही. अगदी लेग बाईसच्या रूपाने आपण पाहतोय सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 30 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर. राम पाहिजे. ओहो वन हँडेड कॅच. नाईस कॉट. जबरदस्त झेल. अफलातून अप्रतिम जबरदस्त झेल बघायला मिळाला. मोठी विकेट. महेश नानगुडे होईल बाद. चला विनंती असेल थोडीशी घाई करा. धाबुलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 30 धावा धाबुलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज राम. राम एपदी आपण पाहायचं मैदानाच्या तयार असलेला असेल. चला खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडीशी काही करायची. किसन मरगळे अर्थात किसना
मैदानाच्या मध्ये आपण पाहतो नॉन स्ट्राईक हिटला तर न्यू बॅटर शॉर्ट प्लेन चेंडू आणि तिथे मात्र चेंडू आपण पाहतोय पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. चला खेळाडूने सांगितलं म्हटलं तर काय हरकत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणाऱ्या मैदानाच्या मध्ये पुढे तर राम. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पाहिजे एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा केला जाईल. 2 धावा तिथे येणार आहेत. वाईट +2 अशा तशा मात्र 2 धावा इथे मिळतील आणि संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहे 39 धावा. एकोणचाळीस धावा जे आपण पाहतो धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या परासचा बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव देखील आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जी येणार आहे. हा चेंडू एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये. या टप्प्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. या लेनची गरज आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वाह काय जबरदस्त स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग मैदानामध्ये बघायला मिळालं. एलिमिनेशन होतं आणि एक लांबवरचा लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय खेळलेला षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा मैदानाच्या मध्ये. यावेळी आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक जरूर तिथे बघायला मिळाला. धावपाची संधी आहे. फेकी परंतु आता मात्र चेंडू हातामध्ये जरूर ठेवला. एक सिंगल इथे मात्र येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 47 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती असताना डॉट बॉल आहे त्यांना झबलेला बघायला मिळाला. 47 धावा आहेत. ओहो वाढ स्ट्रोक किसन मरगळच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक जबरदस्त देखणा षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेला आहे आणि या षटकाराच्या मध्ये धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 53 धावा.
सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाणे आपण पाहतोय मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 53 धावा धाफलकावरती आहेत आणि आता जर आपण इथे पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू तर शिल्लक असणार आहे पहिल्या इनिंगचे. 53 धावा. चला स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती असेल गोलंदाजीसाठी गोलंदाज मला वाटतं गणेश. पहिला बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक धाव जी मैदानाच्या मध्ये येते. एका धावेच्या मदतीने संघाचा धावलक 54 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार आहे. पुण्यात पाहिजे यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु नो बॉल. पुढे आपण पाहतो मैदानामध्ये मिड विकेटच्या दिशेने अगदी चेंडू आपण पाहतो ती खेळला जाईल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. एक धावे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 56 धावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट आहे. विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रवीण साठे जो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा शेवटचं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना प्रवीण साठे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मनोज सलामीपासून एका बाजूने झुंज देताना आपण त्याला बघितलेलं आहे. 58 धावा जे आपण पाहतो धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू. क्षेत्ररक्षक पाहिजे फार दूरवरती. सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल का मैदानाच्या मध्ये परंतु नकार कळवला. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो कुठेतरी धावलक रोखण्यासाठी हा प्रयत्न जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 59 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळी मैदानामध्ये पाहिजे लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा हा चेंडू मैदानाच्या मध्ये. संघाचं धावलक आता मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पाहिजे. 61 धावा. एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल जरूर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कोथरूड फायटर्स संघाने मात्र करतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. दोन धावा यावेळी मैदानामध्ये मिळणार आहेत. 63 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा धावायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये गणेश.
हा चेंडू पुण्यात पाहिजे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू ते सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलेला आहे. 4 धावा इथे मिळतील. 67 धावा च्या धावलकावरती आहेत. ओ बिग हिट मनोजने. काय सामना इथे आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा डाव संपवलाय षटकाराने. पहिला डाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपला आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत